नमस्कार श्रोतेहो, आजच्या हॅशटॅग AIR नेक्स्ट या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत शुभम शेंडे आणि वैभवी काळभोर. कार्यक्रमाचे सादर करते आहेत विनायक मोरे. ही निर्मिती आहे आकाशवाणी पुणे केंद्राची. हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभम शेंडे आणि मी वैभवी काळभोर. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून आकाशवाणीनं तरुणांसाठी एक खास स्पर्धा आयोजित केली आहे, ज्याचं नाव आहे #AIR नेक्स्ट. याच स्पर्धेतले आम्ही 2 विजेते आज RJ म्हणून तुमच्याशी संवाद साधणार आहोत. रयत शिक्षण संस्थेच्या SM जोशी महाविद्यालयामध्ये 12 जानेवारी 2022 रोजी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्याचीच एक छोटीशी झलक आता आपण ऐकूयात. आजच्या युगाची तू युविका, तू काली आणि तूच अंबिका. ना तू अबला नाही दुर्बला, तू महामाया दुर्गा आणि तूच देविका. निर्भीड तू, सक्षम तू, तू स्वतंत्र, तू रणरागिनी. चंचल तू, सहनशील तू, तू संयमी, तू स्वामिनी. प्रेमळ तू, मायाळू तू, शक्ती तू, कुमुदिनी. कालिका तू, अंबिका तू, सीता तू, तेजस्विनी. माझ्या स्वप्नातील भारत एक असा देश असेल जिथे समानता व स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने उपभोगता येईल. हा भारत एक अशी भूमी राहील जिथे व्यक्तीला जाती धर्म भेदभाव न करता समान पाहिले जाईल. लोग तो यूं ही डरते हैं, ये भी विडंबना ही है. कुछ मर के जीते हैं और कुछ मर के जीत जाते हैं. जिनमें अकेले चलने के हौसले होते, एक दिन उन्हीं के पीछे काफिले होते हैं. शेरों के पुत्र शेर ही जाने जाते हैं और लाखों लोगों के बीच फौज ही पहचाने जाते हैं. जय हिंद. मित्रांनो, एक कवी फार सुंदर म्हणतो, हिंदूंच्या हृदयात मुस्लिम आनंदाने राहतील आणि मुस्लिमांच्या दुःखात हिंदूंचे डोळे वाहतील. जातीयता धर्मांधता विषमतेचं नाव नसेल. स्त्रियांना सन्मान आणि कायद्याचे राज्य असणारा जागतिक महासत्ता बनलेला असा माझ्या स्वप्नातला देश असेल. अशा माझा स्वप्नातला देश असेल. आजच्या पिढीला आदर्श नाही म्हणून रडत बसण्यात काहीच अर्थ नाही. यापेक्षा आजच्या पिढीने स्वतःचा आणि पुढच्या पिढीसाठी स्वतःच रोल मॉडेल हे व्हावे लागणार आहे. जर आजच्या तरुणांची तुलना 40 वर्षापूर्वीच्या तरुणाईशी केली तर आपल्याला असे लक्षात येते की आजची पिढी ही स्मार्ट आहे, वेगवान आहे, चपळ आहे. माझ्या स्वप्नातला भारत कसा असेल की महत्वाचं म्हणजे तिथे सामाजिक विषमतेचं प्रमाण कमी कमी होत जाईल. कुठलाही देश असो, आपण लोकशाहीचा स्वीकार केलाय, सामाजिक विषमता ही पूर्णतः नष्ट होऊ शकत नाही, परंतु तिचं प्रमाण घटवण्याचं ध्येय माझ्या स्वप्नात निश्चितच असेल. 75 वर्षापूर्वीची स्वदेशी आणि आता 75 वर्षानंतर देश सार्वभौम झाला, स्वतंत्र झाला, तर या 75 वर्षानंतर आत्मनिर्भरतेचं धोरण हे सारखं आहे का? किंवा स्वदेशी सारखंच आत्मनिर्भरतेला मानून आपण कुणाला तरी दोषी ठरवण्यात योग्य आहे का? कौशल्याधिष्ठित योजना किंवा स्किल इंडिया याची गरज या देशाला का आहे? ज्यावेळेस आपण अमेरिकेसारखी जगामधली सर्वात मोठी आर्थिक महासत्ता असणाऱ्या देशाकडे बघतो, हे असं झालं का? ते देश तिथं गेले का? तर अमेरिकेनं सेवा क्षेत्रामधील तेथील लोकांना कौशल्याधिष्ठित बनवलं. माझ्या स्वप्नातील भारत हा चारित्र्य संपन्न आणि नीतिमत्ता असलेला सच्चा देशभक्तांचा देश असेल. ज्या राष्ट्राचे चारित्र्य श्रेष्ठ असते ते राष्ट्र श्रीमंत असते आणि जिथे सचोटी प्रामाणिकपणा ठाई ठाई असतो तो देश जगात नंबर 1 असतो. अगदी असाच असेल माझ्या स्वप्नातील भारत. वो कहता है, मैं भारतवर्ष का हरदम अमिट सम्मान करता हूँ. मैं भारतवर्ष का हरदम अमिट सम्मान करता हूँ. यहाँ की चांदनी मिट्टी का ही गुणगान करता हूँ. मुझे चिंता नहीं है स्वर्ग जाकर मोक्ष पाने की. मुझे चिंता नहीं है स्वर्ग जाकर मोक्ष पाने की. तिरंगा हो मेरा कफन, यही अरमान रखता हूँ, यही अरमान रखता हूँ. और वो कुछ लाइनें कहता है राष्ट्रीय ध्वज के महत्व पर. ये सिर्फ 3 रंग नहीं है, देश की शान है. ये सिर्फ 3 रंग नहीं है, देश की शान है. ये तिरंगा हमारे दिलों का स्वाभिमान है. खरंच शुभम, आपले मित्रमैत्रिणी किती भरभरून व्यक्त झाले आहेत ना.
खरंच आवश्यक आहे ते एक व्यासपीठ मिळणं. आणि कोविड महामारी नंतरच्या काळात हे जे व्यासपीठ आपल्याला उपलब्ध करून दिलं आहे त्यातून खरंच व्यक्त व्हायला मदतच झाली. हे व्यासपीठ म्हणजेच #AIRnext. ज्याचं मन, मनगट आणि मस्तिष्क बळकट आहे तो तरुण, अशी व्याख्या करून हजारो तरुणांना प्रेरित करणारी व्यक्ती म्हणजे स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद एक अत्यंत तर्कशुद्ध आणि विचारशील मनुष्य होते. त्यांनी त्यांच्या शैक्षणिक आणि त्यानंतरच्या काही काळात डेव्हिड ह्यूम, इमॅन्युअल कांट, बारूच स्पिनोझा, जॉर्ज हेगेल, हर्बर्ट स्पेन्सर, जॉन स्टुअर्ट मिल इत्यादी महान व्यक्तींच्या लेखनाचा अभ्यास केला होता. हर्बर्ट स्पेन्सरचा उत्क्रांतीवाद त्यांना भावला होता. गुरुदास चट्टोपाध्याय या बंगाली प्रकाशकासाठी त्यांनी स्पेन्सरच्या एज्युकेशन या पुस्तकाचा अनुवादही केला होता. पश्चिमेकडच्या तत्वज्ञानासोबत त्यांनी प्राचीन संस्कृत आणि बंगाली ग्रंथाचाही चांगलाच अभ्यास केला होता. त्यांची वाचनाची गती खूपच चांगली होती. हे त्यांना का साध्य झाले तर त्यांचे मन खूप स्थिर होते. या त्यांच्या बाबी सांगण्याचे कारण म्हणजे आजची तरुणाई मात्र अस्थिर अवस्थेमध्ये आपले जीवन व्यतीत करताना दिसत आहे. तरुणांनी स्वामी विवेकानंदांकडून मन कसे स्थिर ठेवावे हे शिकले पाहिजे. स्वामी विवेकानंद असे म्हणतात की तरुणांमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. जे पाहिजे ते तो मिळवू शकतो. कारण कृती करण्यासाठी तरुणपण हा उचित काळ असतो. अशा काळात स्वामी विवेकानंद यांचे विचार नक्कीच आत्मसात केले पाहिजेत. हा देश आपला आहे. तरुणांना तो समजावा हा उपदेश तरुणाईला त्यांनी केला. नुसता उपदेश नाही तर ते स्वतः देशभर फिरले. 11 सप्टेंबर 1893 मध्ये अमेरिकेतल्या आर्ट इन्स्टिट्यूट शिकागो येथे सर्वधर्मीय परिषद भरली होती. त्या सभेला स्वामी विवेकानंद गेले होते. तिथं त्यांनी अमेरिकेतल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो अशी भाषणास सुरुवात केली. सभेसाठी जमलेल्या सर्व लोकांनी टाळ्यांचा कडकडाट सुरू केला. जगातील सर्व धर्माचं सारसत्व एकच आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. 4 जुलै 1902 या दिवशी स्वामी विवेकानंद यांनी कोलकात्याजवळील बेलूर मठात समाधी घेतली. त्यांचं तत्वज्ञान हे नेहमीच स्मरणीय होतं आणि ते राहील. उठा, जागे व्हा, ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका हा त्यांचा संदेश आजही तेवढाच प्रसिद्ध आहे. विवेकानंद आजच्या वाट भरकटलेल्या युवकाला मार्गदर्शक ठरतील हे नक्की. वीरांची भूमी असलेल्या आपल्या देशात अनेक वीर घडले. ज्याप्रमाणे पुरुषांनी आपल्या साहसाने पराक्रम घडवले त्याच पद्धतीनं देशातल्या अनेक स्त्रियांनी देखील मोठ्या धैर्याने पराक्रमी साहस दाखवले आहे. आपल्या देशातल्या वीरांगणांमध्ये शिवरायांच्या आई जिजामातांचा देखील समावेश केला जातो. जिजामाता यांनी शिवरायांवर जे संस्कार केले त्याचंच फलस्वरूप शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलं. तरुणांच्या आयुष्यामध्ये संस्काराचे महत्त्व किती महत्त्वाचे आहे हे जिजाऊंनी शिवरायांवरती केलेल्या संस्कारातून लक्षात राहते. समान न्याय देण्याची वृत्ती, धाडस, चिकाटी, स्वराज्य प्राप्त करण्याची जिद्द आणि अन्याय करणाऱ्याला कठोर शिक्षा देण्याचं धाडस या बाबी जिजाऊंनी शिवरायांवर बिंबवल्या. हे त्यांच्या संस्काराचं प्रतीक आहे. यामधून हे लक्षात घेतलं पाहिजे की न डगमगता आपण आपल्या जबाबदाऱ्या पार पाडायला पाहिजेत.
अनामिक महामानव तेच असतात जे स्वार्थ त्याग करून देशासाठी, मातृभूमीसाठी स्वतःचं आयुष्य व्यतीत करतात. अशाच एका महामानवाचा जन्म झाला तमिळनाडू जिल्ह्यात रामेश्वर इथं 15 ऑक्टोबर 1931 मध्ये, ज्यांनी देशासाठी एक स्वप्न पाहिलं की भारत महासत्ता होणार. ज्यांनी SLV-3 या रॉकेटचं यशस्वी उड्डाण केलं ते महान पुरुष म्हणजेच डॉक्टर APJ अब्दुल कलाम, ज्यांना द मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणूनही ओळखलं जातं. डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणजे नेहरू पर्वानंतरचा आधुनिक भारताचा मोहरा. संरक्षण आणि संशोधनाच्या क्षेत्रात त्यांनी केलेलं काम आणि मिसाईल मॅन अशी स्वतःची निर्माण केलेली ओळख या इतकंच किंवा त्यापेक्षाही अधिक महत्वाचं त्यांच्या वैचारिक साहसाला आहे. भूतकाळात रमलेली आणि गतानुगतिकतेत हरवलेली भारतीयांची मनं भविष्याकडे वळवण्यात कलामांच्या कर्तृत्वाचा वाटा मोठा आहे. एका अख्ख्या पिढीला देशाविषयीच्या स्वप्नानं भारावून टाकणं ही सोपी गोष्ट नाही. हा देशही महासत्ता बनू शकतो असा विश्वास कलामांनी निर्माण केला. शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाचा प्रसार करणे हा त्यांचा सर्वात आवडता कार्यक्रम असे. औपचारिकतेची कुंपणं धडाधड मोडून टाकत थेट लोकांच्या हृदयात स्थान मिळवण्याची त्यांची खासियत होती. राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्यानंतरही या शैलीत कोणताही फरक पडला नाही. उलट ते नागरिकांच्या भावविश्वाशी अधिक समरस झाले. तरुणांना बुलंद स्वप्न दाखवणारे डॉक्टर अब्दुल कलाम मनाने हळवे होते. कोणतंही पद त्यांच्यावर स्वार होत नसे, तर तेच आपल्या पदाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवत असत. डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी देशासाठी पाहिलेल्या स्वप्नातील अनेक बाबी प्रत्यक्षात उतरल्या आहेत. देशाला महासत्ता बनवण्यासाठी काही स्वप्न मार्गक्रमण करत आहेत, तर काहींना सत्यात आणण्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता आहे. हे स्वप्न जोपासले पाहिजे आणि ते स्वप्न साकार केले पाहिजे. त्यासाठी कलामांची एक शिकवण लक्षात ठेवली पाहिजे की स्वप्नाकडून सत्याकडे जाणारा मार्ग अस्तित्वात आहे. फक्त तो शोधण्याची दृष्टी आणि धैर्य आपल्या अंगी असायला हवं. लक्षात ठेवा, कर्तृत्वाची झेप क्षितिजाच्या पलीकडेही असू शकते. चला तर मग भारत महासत्तेचं स्वप्न साकार करूया. तेव्हा बंधू भगिनींनो, नवीन पिढीला निष्क्रिय बनवू नका. त्या पिढीला सांगा, मार्गदर्शन करा. आपल्या भारताला नेऊन बसवा त्या स्थानावर जिथे त्याचं अढळपद आहे. ये जो देश है तेरा, स्वदेश है तेरा, तुझे है पुकारा. ये वो बंधन है जो कभी टूट नहीं सकता. ये जो देश है तेरा, स्वदेश है तेरा, तुझे है पुकारा. ये वो बंधन है जो कभी टूट नहीं सकता. मिट्टी की है जो खुशबू तू कैसे भुलाएगा. तू चाहे कहीं जाए तू लौट के आएगा. नई नई राहों में, दबी दबी आहों में, खोए खोए दिल से तेरे कोई
से जिंदगी है ये कह रहे सब तो पालिया, अब है क्या कमी, यूं तो सारे सुख है बरसे, पर दूर तू है अपने घर से। आ लौट चल तू अब दीवाने, जहाँ कोई तो तुझे अपना माने, आवाज दे तुझे बुलाने वही देश, ये जो देश है तेरा, स्वदेश है तेरा, तुझे है पुकारा। ये वो बंधन है जो कभी टूट नहीं सकता। जिसमें है छुपी पूरी एक सदी, सारी जिंदगी। तू ना पूछ रास्ते में काहे आए है इस तरह दो राहें, तू ही तो है राह जो सुझाए, तू ही तो है अब जो ये बताए, जाए तो किस दिशा में जाए वही देश, ये जो देश है तेरा, स्वदेश है तेरा, तुझे है पुकारा। ये वो बंधन है जो कभी टूट नहीं सकता। केंद्र शासनामार्फत दिल्ली इथं आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्रानं घवघवीत यश मिळवलं आहे। या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून गेलेल्या युवक युवतींनी 8 सुवर्ण, 4 रजत, 7 कांस्य आणि 11 उत्तेजनार्थ पदकं अशा एकूण 30 पदकांची कमाई केली आहे। पुरस्कार विजेते तरुण तरुणी आता जागतिक स्किल्स चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरले असून त्यांना आपले कौशल्य जागतिक स्तरावर प्रदर्शित करता येणार आहे। राष्ट्रीय स्पर्धेतील यशाबद्दल सर्व युवकांचे अभिनंदन, तसेच त्यांना जागतिक स्किल्स चॅम्पियनशिपसाठीही शुभेच्छा। या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कल्पक तरुणांना जागतिक पातळीवर त्यांचं कौशल्य दाखवण्याची संधी प्राप्त झाली आहे। कौशल्य विकासात देशाला अग्रेसर बनवताना महाराष्ट्र त्यात महत्त्वपूर्ण
योगदान देईल. जागतिक पातळीवर कौशल्य क्षेत्रात देशाचं नाव उज्ज्वल करताना त्यात महाराष्ट्रातील युवक युवती महत्त्वपूर्ण योगदान देतील. या व्यतिरिक्त प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने ज्या मुलांना राष्ट्रीय बाल पुरस्कार जाहीर झाले त्यामध्ये 5 मुलं आपल्या महाराष्ट्रातली आहेत. स्पर्धेमध्ये तरुणांनी जे यश मिळवलं, जे परिश्रम केले ते खरंच कौतुकास्पद आहेत. युवकांनी त्यांचं हे यश सदैव लक्षात ठेवलं पाहिजे, कारण आपल्या स्वप्नातला भारत हा अशाच तऱ्हेच्या प्रयत्नांनी अग्रेसर होण्यास मदत होईल. मेरे देश की धरती धरती सोना उगले उगले हीरे मोती. मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती. मेरे देश की धरती, मेरे देश की धरती. बैलों के गले में जब घुंघरू जीवन का राग सुनाते हैं, जीवन का राग सुनाते हैं. गम कोसों दूर हो जाता है, खुशियों के कमल मुस्काते हैं, खुशियों के कमल मुस्काते हैं. सुन के रहट की आवाजें, सुन के रहट की आवाजें, यूं लगे कहीं शहनाई बजे, लगे कहीं शहनाई बजे. आते ही मस्त बहारों के दुल्हन की तरह हर खेत सजे, दुल्हन की तरह हर खेत सजे. मेरे देश की धरती, मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती. मेरे देश की धरती, मेरे देश की धरती. चलते हैं इस धरती पे हल ममता अंगड़ाइयाँ लेती है, अंगड़ाइयाँ लेती है. जो ना पूजे इस माटी को जो जीवन का सुख देती है, जो जीवन का सुख देती है. इस धरती पे जिसने जन्म लिया, इस धरती पे जिसने जन्म लिया, उसने ही पाया प्यार तेरा, पाया प्यार तेरा. यहाँ अपना पराया कोई नहीं, यहाँ अपना पराया कोई नहीं है, सब पे माँ उपकार तेरा है, सब पे माँ उपकार तेरा. मेरे देश की धरती, मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती. मेरे देश की धरती, मेरे देश की धरती. अमृत महोत्सवी वर्ष म्हणजे भारतासाठी खरंच एक महत्वाचं वर्ष म्हणलं पाहिजे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षासाठी
तरुणांनी या स्पर्धांमधून खरंच हेच शिकलं पाहिजे की संधी ही वारंवार मिळत नसते आणि मिळाल्यावर तिचं यशात रूपांतर केलं पाहिजे. तर मित्र हो, आता निरोप घेऊया. तर मी शुभम आणि मी वैभवी तुमचा निरोप घेतो. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. धन्यवाद. श्रोतो, आजच्या हॅशटॅग AIR नेक्स्ट या कार्यक्रमात सहभागी झाले होते शुभम शेंडे आणि वैभवी काळभोर. सादरकर्ते होते विनायक मोरे. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.